विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 77 पर्यंत आपण एकेका नामाचा अर्थ बघतोय. 604 नामं झाली आहेत. आता पुढचा श्लोक बघूया. 78. श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान लोकत्रयाश्रयः. या श्लोकातलं पहिलं नाम श्रीदहा आणि क्रमाप्रमाणे 605 नाम आपण बघतोय. श्रीदहा. ओम श्रीदाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात श्रियं ददाति भक्तानां इति श्रीदः. भक्तांना जो श्री देतो म्हणून त्याचं एक नाम श्रीद. श्रीद मध्ये 2 पद आहेत, एक श्री आणि एक द. द म्हणजे ददाती, देतो या अर्थाने. काय देतो? तो आपल्या भक्तांना श्री देतो म्हणून भगवंताचं एक नामाभिधान श्रीदह असं आलेलं आहे. जो आपल्या प्रामाणिक आणि अनन्य भक्तांना सगळं वैभव देतो. जे भक्त त्याला हृदय समर्पित करतात आणि अनन्य शरण होतात त्यांच्यासाठी तो ज्ञान आणि आनंदाची जणू सरिताच बनवतो. उघडच आहे, जो श्रीमंत असेल तोच श्रीद म्हणजे श्री देणारा होईल. एरवी जो गरीब असेल तो देऊ शकत नाही की नाही, म्हणून म्हटलंय जो श्रीमंत असेल तो श्रीद म्हणजे श्री देणारा असतो. मागचे श्रीमतां वरह हे नाम आपण बघितलं 604 म्हणजे श्रीमंतांमध्ये श्रेष्ठ. वरह म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने. आणि त्या पाठोपाठ आता हे श्रीद आलंय नाम. त्याचबरोबर हे सूचित करीत आहे की श्रीमतां वर कोण? तर जो श्री देतो तो श्रीमतां वर म्हणजे श्रीमंतांमध्ये श्रेष्ठही आणि श्रीमतां वरचा अर्थ आहे जो ज्ञानीवंतांमध्ये श्रेष्ठ असाही अर्थ. आणि त्यानंतर आता हे लगेच श्रीद आलेलं आहे. कंजूस माणसाला कृपण म्हणतात. तो धनवान भलाही असेल, कधी कधी असतात काही माणसं धनवान असतात पण करसोडीचं एकही काय म्हणू जरा पावली किंवा पैसा न सोडणारा श्रीमान नाही म्हणायचा. त्याच्या ठाई कार्पण्य म्हणजे कंजूशी आहे, दीनता आहे म्हणजे मनाची दरिद्रता आणि गरिबी होय. पैसे भलेही भरपूर आहे पण मनाची उदारता नाही त्याच्याजवळ, तो कृपणच. कृपणाच्या ठाई कार्पण्य दीनता असते म्हणून तो उदार नव्हे. श्रीमान असून कद्रू असतो तो. पण खरा श्रीमान श्रीयुक्त असूनही उदार दातृत्व ज्याचे झरत असते त्याचे ठाई आपण जे देतो त्याचे फळ मिळावे, मोबदला मिळावा ही वासना नाही. दातव्यमिति दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. कसे असतात काही काही श्रीमान? उदार असतात, दातृत्व त्यांच्यामध्ये सतत असतं. परंतु आपण जेव्हा देतोय कोणाला त्याच्याकडून काही फळ मिळावं, काही मोबदला आपल्यालाही मिळावा किंवा दुसरा एखादा स्वार्थ आपला साधून घेण्यासाठी देणं दुसऱ्याला, ही वासना ज्या वेळेस नसते ते दान कसं सांगितलंय गीतेमध्ये? सात्विक दान सांगितलंय. दातव्यमिति दान, द्यायला हवे. देणं हेच आपलं कर्तव्य आहे. आपण जे मिळवतोय त्यामधला काही भाग स्वतःपुरता ठेवून मग इतरांना देणं, पण कुठलेही अनुपकारिणे म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता देणं. पुन्हा देशे कालेच पात्रेच, देश काल पात्र हे सगळं बघूनही तो दान देत असतो. अशा दानाला सात्विक दान म्हणतात. गीता दानाचं महत्त्व सांगताना निरभिलाष किंवा निरपेक्ष भावना हवी असं सांगते गीतेमध्ये. आधी शंकराचार्य म्हणतात की दानम यथाशक्ती संविभाग म्हणजेच आपल्या शक्तीनुसार द्यावे पण देत राहावे. दान देताना सेवाभाव असला पाहिजे. या जगामध्ये नश्वरतेची कल्पना त्याच्या अंतःकरणात जागृत असते. तोच दान देतो. हे देऊ का की नको, ते देऊ का नको, मग कुठले तरी फाटके विटलेले देण्यासाठी बाहेर काढले जातं. आणि मग दान देताना आपल्याजवळ आहे, आपल्याला गरज आहे असं कधी कधी ठेवून पुन्हा पुन्हा ते बाजूला करून ठेवलं जातं. पण खरं तर दान देताना गरजेपुरतं ठेवून त्यातूनच ज्याला खरी गरज आहे
त्या गरजूला देणं म्हणजेच श्रीमंत, धनिक त्याला म्हणता येईल. तो कंजूस नाही म्हणता येणार. त्याच्याजवळ पैशाची तर उदारता आहेच, म्हणजे पैसा भरपूर असल्यामुळे, धन भरपूर असल्यामुळे देण्याची दातृत्वाचा भाव आहेच, पण मनाची उदारताही असते, तेव्हाच तो देत असतो. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये 117व्या सूक्तात भिक्षू अंगिरस म्हणतात की भुकेल्यांना अन्न देत नाही, एकटाच खातो. त्यावर नाना संकटाचा वर्षा होऊन पुढे तो कसा होतो? दरिद्री बनतो, जो देत नाही. गीतेने सुद्धा त्याला पापी म्हटलंय, चोर म्हटलंय. तिथे वेगळ्या अर्थाने सांगितलंय की इष्टान भोगानी हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एव सहा. जे दिलंय आम्हाला परमेश्वरांनी ते सगळं परत त्याला वापस करत यायचं. म्हणजे निसर्गाने सुद्धा जे आम्हाला दिलंय ते निसर्गाला फक्त आपणच खायचं नाही, तर ते पुन्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे निसर्गाला परत करायचं. म्हणजे मग हे सृष्टीचक्र बरोबर चालू राहतं. जर ईश्वराच्या कृपा प्रसादाने मिळालेली धनसंपत्ती जर आपण इतरांना दिली नाही आणि स्वतःच भोगतो, असा त्याला काय म्हटलंय बघ गीतेमध्ये? स्तेन म्हटलंय, चोर म्हटलेलं आहे. मनुष्य ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे, देशाचे, कुटुंबाचे त्याच्यावर ऋण असते. माझ्यावर हे ऋण आहे याची जाणीव ठेवणे आणि ते फेडणे हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मग कुटुंब, समाज, देशासाठी मी यथाशक्ती काहीतरी करणे आवश्यक आहे. ही वृत्ती माणसाने धारण केली पाहिजे. मी कष्ट केले आहेत, मिळवलेले धन, अन्न माझ्या श्रमाचे आहेत, हे वरवर विचार करता कितीही खरे दिसले तरी त्यावर माझ्या एकट्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्याचा उपभोगही मी एकट्याने घेता कामा नये हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की दानम यथाशक्ती संविभाग, आपल्या शक्तीनुसार द्यावे, देत राहावे. खरं तर असं आहे की जे आपण देऊ ते कालांतराने आम्हाला दुप्पट मिळते हा विश्वास ठेवा. मी मिळवतो आणि मी मुक्त असताना देतो, ही खरी आदर्श मानवाची वृत्ती आहे आणि असायला हवी. हे मानवतेचं लक्षण म्हणजे दातृत्व स्वभाव. सर्वांतरे आम्ही परमात्मा जो प्रसन्न होतो तो या हृदयाच्या उदारतेवरच होय आणि ह्यालाच म्हणतात हृदयशुद्धी. हिचंच नाव आत्मशुद्धी आणि हिलाच प्रेतात्मा असंही म्हटलेलं आहे. परमेश्वर श्रीद का म्हटला तर त्याच्याजवळ सर्व आहेच, पण त्याला कुठलीही स्पृहा नाही, इच्छा नाही. पत्रम पुष्पम फलंतो ये यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरतम अश्नामी प्रयतात्मनः. असं गीतेत भगवंतांनी स्वतः सांगितलंय की तू जे देशील, पत्र असो, पुष्प असो, फळ असो, नुसतं पाणी जरी असलं, पण ते भक्तिपूर्वक अंतःकरणाने जो मला देतो, यह मे प्रयच्छति, जो मला देतो ते मी सगळं भक्त्या अपरत अश्नामी, मी ते अगदी अत्यंत प्रेमपूर्वक ते ग्रहण करतो, स्वीकारतो आणि मग अशा भक्तावर कृपेचा वर्षाव करतो परमेश्वर. आणि म्हणून परमात्मा इथे श्रीद म्हटलाय. म्हणून आम्हालाही तो कसा आहे? अनुकरणीय आहे. श्री शब्दामध्ये भुक्ती आणि मुक्ती दोन्ही आहेत. निरपेक्ष प्रेमभावना ज्याच्या सतत आहे तोच कसा आहे? श्रीद म्हटलेला आहे. श्लोक 78 606 नाम बघतो आपण. श्रीशः. ओम श्रीशाय नमः. श्रीय एषः श्रीशः. श्रीचे स्वामी ईश आहेत ते, म्हणून श्रीशः हे आणखीन एक नाम परमात्म्याचं सांगितलेलं आहे. धनदेवता लक्ष्मी देवीचा पती या अर्थाने श्रीशः, श्रीचा ईश. सर्व जीवांचं पालन पोषण करणे ही तिची शक्ती आहे श्रीची. तसेच जे प्रयत्नशील साधक आहेत त्यांना आंतरिक गुणवैभवही तीच देते. याआधी श्लोक 77 मध्ये 603 नाम आपण बघितलंय. श्रीपतीही येऊन गेले आहे. आता इथे श्रीशः, श्रीश आणि श्रीपती यात खरोखर काय फरक आहे? जलज, नीरज, वारिज यात जेवढा फरक आहे तेवढाच इथे आहे. जलज म्हणजे जलातून उत्पन्न होणारा, नीरज, नीर म्हणजे पाणी, पाण्यातून उत्पन्न होणारा, वारिज जेव्हा पाण्यातूनच उत्पन्न होणारं. जल, नीर, वारी हे फक्त वेगवेगळी नामं पाण्याला दिलेली आहेत.
पाण्याला जरी शब्द वेगवेगळे असले तरी अर्थ तिथे एकच आहे. तसंच इथे श्री ही पराशक्ती ही तस्याः पती. श्री कशी आहे? पराशक्ती आहे भगवंताची, आणि तिचा जो पती तो श्रीपती. त्या ईश्वराची पराशक्ती अनेक प्रकारची सांगितली जाते. परास्य शक्तिर्विविधैः श्रूयते. श्रीश म्हणजे ईश शब्द इथे आलेला आहे. ईश म्हणजे पती, स्वामी, ईश्वर, मालक, धनी, अधिपती, अनेक अर्थ त्या ईशाचे आहेत. श्रीपतीमध्ये पती शब्द याचा भर्तृ भार्या असा फक्त संबंध सुचवितो. कुठे? श्रीपतीमध्ये. पण या श्रीशमध्ये आता कशा अर्थाच्या छटा वेगवेगळ्या आहेत बघा. ईशमध्ये पती, स्वामी, ईश्वर, मालक, धनी आपण बघितलं, अधिपती असे अर्थ आहेत. पण श्रीपतीमध्ये नाही, फक्त पती आणि पत्नी म्हणजे भर्तृ आणि भार्या एवढाच संबंध आहे. अशा प्रकारे हा जो श्लेष आहे तो इथे दाखवला गेला आहे. जसं राजा आणि प्रजा. राजा हा प्रजेचा ईश असतो, म्हणून इथे श्रीश याही अर्थाने आहे. म्हणजेच दोन याच्यामध्ये एक वेगवेगळा अर्थछटा पण आलेले आहेत त्या नावांमध्ये. पती शब्दामध्ये पालन, तर ईश शब्दामध्ये काय आहे? ईशन म्हणजे शासन सूचित होत आहे असं म्हणता येईल. परंतु ईशनालाच पालन आणि पालनालाच ईशन म्हणतात. जो शासन करतो तोच पालन करताही होय, आणि जो पालन करतो तोच शासनही करतो. यात खरोखर काही फरक नाही. राजा राज्य करतो म्हणजेच शासन करतो, म्हणजेच प्रजेचं पालन करतो. यालाच गीतेमध्ये क्षात्र कर्म सांगितलेलं आहे. क्षत्रियांचा कोणता धर्म आहे? तर ईश्वर भाव. ईश्वर भाव याचा अर्थ शासन पण करणे आणि प्रजेचं पालन पण करणे. हा जो ईश्वरी भाव आहे तो क्षत्रिय धर्मामध्ये गीतेत सांगितलेला आहे. त्याचे गुण सांगितले वेगवेगळे की दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. ईश्वर भाव म्हणजे ईशन म्हणजेच प्रजेचं रक्षण, पालन पोषण हे राजाचं कर्तव्य आहे. पती आणि ईश शब्द यांचा धातू म्हणजे मूळ क्रियापद जरी वेगवेगळे असले तरी अर्थ एकच आहे. श्रीपती आणि श्रीश यातला पती आणि ईश हे जरी मूळ क्रिया धातू एकच आहेत, म्हणजे एकाच अर्थाचे आहेत या अर्थाने, तरी इथे जो वेगळा थोडीशी शब्दछटा दाखवून वेगवेगळे अर्थ सांगितले ते या अर्थाने पण शेवटी अर्थ एकच. श्रीपती पदात श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती श्रीपती. लक्ष्मीनेच समुद्र मंथनातून वर आल्यावर विष्णूलाच वरलाय म्हणून श्रीपती. तोच कसा आहे? श्रीवर पण आहे. श्रीवर म्हणजे पुन्हा पतीच तिचा. श्रीवर श्रीपती म्हणावायचा. आणि विश्वामध्ये ज्या कोणत्या श्री म्हणजे संपदा आहेत, या संपूर्ण संसारात, या विश्वात, जगात ज्या कोणत्या संपदा आहेत त्यांचाही स्वामी कोण आहे? तो श्री, म्हणून श्रीश म्हणायचं आहे परमात्म्याला. या जगात श्री तरी किती आहेत? जितके देह तितक्या श्री आहेत असे म्हणता येईल. आणि या देहांनाच पुर म्हणजे धानी असे संज्ञा आहे. आणि त्याचे ईशन करणारा जो आत्मराजा, या देहामध्ये जो राहतो आत्मा, त्याला आत्मराजा म्हटलेला आहे. अनेक देह आहेत म्हणजे ह्या सगळ्या संपदाच आहेत. त्याला काय म्हणता येईल? अनेक शरीर, पिंड आणि ब्रह्मांडामध्ये दिसणारे सगळे पिंड, अनेक शरीर धारण केलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा आत्मा हा कसा आहे? हा त्या पती आहे. याचा अर्थ त्यांचा तो राजा आहे त्या शरीराचा. म्हणजेच श्री ह्या सगळ्या शरीर रूपाने असणारी श्री, विविध ठिकाणी असणारी ही श्री म्हणजे शरीर रूपाने, आणि त्या श्रीचा ईश म्हणजे आत्मा, तो आत्मराजा. म्हणूनही भगवंता याचं नाव श्रीश घेतलंय. प्रत्येक आत्मरूपाने परमात्मा हा सर्व पुरींच्या ठिकाणी, पुरी म्हणजे देहाला पुर म्हटलेलं आहे. 9 द्वारे पुरे देही, 9 द्वार असणाऱ्या पुरामध्ये जो वास करतो त्याला पुरुष म्हणतात. म्हणजेच आत्मा या रूपाने तो वास करतो. तोच इथे श्रीश पदानी अभिप्रेत आहे असं म्हणता येईल. जडाला स्वतःचा काही उपयोग नाही, त्यामुळे ते सदैव कसे असते? चेतनोपयोगी, चेतनाधीनच राहायचे. हे जे शरीर आहे हे जड आहे, याचं स्वतःचा काही करू शकत नाही. पण त्याला चेतना देणारं जे आत्मतत्व आतमध्ये आहे ते कसं आहे? त्याला चेतना देते, ऊर्जा देतं, शरीराला प्रेरणा देतं आणि कार्य करायला भाग पाडतं.
अशा प्रकारे या शरीराचा म्हणजेच ही सगळी जी आपली संपदा आहे, शरीररूपी संपदा, त्याचा जो ईशपती कोण तर आत्मा. आणि म्हणून श्री म्हणजे जड प्रकृती आणि प्रकृतीचा स्वामी म्हणजे आत्मतत्व जे आहे ते, तोच परमात्म्याचा प्रत्येकात्म रूपाने आपल्यात आहे तो, म्हणूनही त्याचं एक नाम श्रीश होय. हेच खरं आहे. श्लोक 78 607 नाम बघतोय आपण. श्रीनिवासः. ओम श्रीनिवासाय नमः. श्रीमत्सु नित्यं वसतीति श्रीनिवासः. जो श्रीमानांच्या ठिकाणी नित्य वास करतो, म्हणजेच सज्जनांच्या ठिकाणी. श्रीमान याचा अर्थ सज्जनांच्या ठिकाणी. कारण आचार्यांनी भाष्य केलंय श्रीमत्सु. श्रीमत्सु म्हणजे सज्जन लोक, त्यांच्या ठिकाणी जो सतत वास करतो तो श्रीनिवासः, म्हणजेच तिथे तो प्रगट होतो. येथे या श्री संज्ञेची उकल ज्यांच्या ठिकाणी श्रीचा निवास आहे ते अशीही केलेली आहे. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये दुष्ट वासना आणि आसक्ती नष्ट केली आहे, ज्यांच्या हृदयात नेहमी आनंद, शांती, भक्ती, ज्ञानाचा निवास आहे, अशांच्या हृदयात श्री नारायण निवास करतो व त्यांच्यामधूनच ते आत्मस्वरूप पूर्ण तेजाने प्रकाशते. श्रीपती आणि श्रीश म्हणजे 77 श्लोक जे आपण बघितला आणि त्यातलं 603 आणि 78 श्लोकातलं 606 नाम. जसे पद वेगवेगळे आहेत पण अर्थ एकच आहे. श्रीचा पती आणि श्रीश म्हणजे श्रीचा स्वामी, ईश या अर्थाने. तसं 602 श्रीवासः हे एक नाम आणि आता हे 607 नाम श्रीनिवास. दोन्ही नामं पद जरी वेगळी असली तरी अर्थ एकच आहे, श्रीवास आणि श्रीनिवास. दोहोत खरोखर तसं काही अंतर नाही, पण ज्या अर्थी अशी दोन पदे येतात त्या अर्थी त्यात काही थोडासा फरक असणारच. म्हणजेच काही नामं पुनरुक्त आणि काही समानार्थक वाटली तरी पुनरुक्त नामामध्ये अर्थभेद असतो आणि समानार्थक नामामध्ये सूक्ष्म अर्थछटा असते. श्रीमद शंकराचार्याने तसा सूचित केला आहे. श्रीवास म्हणजे श्रीचा वास, तर श्रीनिवास म्हणजे श्रीमंतात वास. श्रीमंत म्हणजे या ठिकाणी सज्जन जे असतात ते, उत्तम गुण ज्यांच्याकडे आहेत, दैवी गुण असणारे सगळे सज्जन असा अर्थ केलाय. इथे श्रीपदाने श्रीमंत सूचित होतात. श्रीमंत म्हणजे तेच धनाने नव्हे तर सद्गुणांचा वास ज्यांच्यात आहे असे सर्वगुण संपन्न, ऐश्वर्य संपन्न श्रीमंत होय, त्यांना श्रीमंत म्हटलं जातं. गीतेमध्ये भगवंताने शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते हे पुन्हा पुन्हा बघतोय आपण. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयोग सांगताना सांगितलेलं आहे की एखादा योगी साधना करताना जर अचानक गेला किंवा त्याची साधना काही कारणांनी पूर्ण झाली नाही, कधी कधी शरीराने दुर्बल झालेला आहे, अशक्तपणा आलेला आहे, साधना तर करतोय पण कठीण परिस्थिती आलेली आहे, कधी मृत्युमुखी पडतो, अशा वेळेस त्याच्या मनावर झालेले जे संस्कार असतात ते वाया जात नाही. त्या पुण्याच्या बळावर तो आत्मा पुन्हा नवीन शरीर शोधत असतो. कारण वासांशी जीर्णानी, जो आपण श्लोक बघतो नेहमी, वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. गीतेमध्येच हा श्लोक आलेला आहे आणि भगवंत सांगतात ते अर्जुनाला की शरीर जरी नाशिवंत आहे तरी आत्मा अविनाशी आहे आणि शरीराचा जरी नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा पुन्हा हे जीर्ण शरीर जे निरुपयोगी झालेलं आहे अशा वेळेस ते टाकून दुसरे शरीर धारण करण्याची तरतूद करतो आणि मग दुसऱ्या शरीरात तो प्रवेश करतो. म्हणजेच या ठिकाणी हे करत असताना आत्मा जे नवीन शरीर आहे ते कुठे बघतो, कुठे जन्म घेण्याचा विचार करतो, तर जिथे श्रीमताम गेहे सज्जन लोक आहेत, दैवी गुण असणारे आहेत, अशांच्या घरात, उत्तम संस्कार असणाऱ्यांच्या घरातच तो पुन्हा जन्म घेतो आणि हे मागचे सगळे संस्कार घेऊन तो पुन्हा आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करतो. पण ही सगळी शिदोरी घेऊन पूर्व गुणांची, दैवी गुणांची
इथे श्रीमतांगे हे हा जो 6व्या अध्यायातील 41वा श्लोक सांगितलाय, तिथे का असं म्हटलंय तर सुसंस्कृतपणा, सौजन्यशीलता, औदार्य, धार्मिक वळण असं हे ज्ञानवंतांचं घर असतं. गेह म्हणजे घर. आणि अशा घरात तो साधक आपल्या पूर्वसंचिताच्या बळावर जन्माला येऊन पुन्हा आपली प्रगती करून घेत असतो. म्हणजे त्याचे पुढील मार्गक्रमण वेगानं आणि सुखानं होत असतं. सांगायचा मुद्दा हाच आहे की अशा सज्जनांना ज्यांच्यात अनेक दैवी गुण आहेत त्यांना इथे श्रीमंत म्हटलेलं आहे. म्हणजेच दैवी संपदेच्या पुरुषात भगवंताचा निवास असतो. तुलसीदासजी रामचरित मानसमध्ये म्हणजे रामायणात लिहितात त्यांच्या की रामाने निवास कुठे करावा हे सांगताना त्यांनी बाहेर आणलेली आपल्या लेखणीला. तुलसीदासजी म्हणतात की जिनके कपट दंभ नहीं माया, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहुर घुराया. काम क्रोध मद मान मोह लोभन क्षोभन रागन द्रोहा. काम क्रोध मद अभिमान आणि मोह लोभ क्षोभ राग द्वेष कपट दंभ आणि माया जिथे नाही तिथेच रघुरायाचा निवास असणारच. यात सत्य शब्द कुठेच आला नाही. शंका येऊ शकते, पण जिथे सद्गुण आहेत तिथे सत्यवास करीत आहे हे निश्चित. पात्राधारम घृतम धृताधारम वा पात्रम. पात्राचा आधार तूप की तुपाचा आधार पात्र असा संशय नसावा. कार्यच कारणाच्या आश्रयाने राहते, कारण कार्याधार नव्हे हा निर्णय आहे. आणि म्हणून सर्व सद्गुण संपत्तीचा आश्रय सद्रूप परमात्माच होय. आणि म्हणून तो श्रीचा निवास म्हणावयाचा. जसं सौरी प्रभा ही सूर्याची, कौमुदी ही कुमुद बांधवाची, तशी श्री म्हणजे लक्ष्मी ही भगवंताची अंगभूत आहे, नित्य आश्रित आहे. तद्विपरीत नव्हे. या श्रीच्या पाढ्याचं हेच तात्पर्य आहे. या 77-78 श्लोकामध्ये जो श्री सुरुवातीला असणारे सगळे शब्द आलेले आहेत, भगवंतासाठी नामं वापरली ती याही अर्थाने. पुढे सुद्धा आता श्रीनिधी हे नाम येणार आहे, ते बघूया. श्लोक 78 608 नाम बघतो आपण. श्रीनिधी. ओम श्रीनिधये नमः. सर्वशक्तिमयेस्मिन अखिलाः श्रियो. श्रीचे जो आश्रयस्थान आहे, निधीचा अर्थ इथे खजिना असाही जरी घेतला, म्हणजेच श्री विष्णू पूर्ण स्वरूप असल्याने सर्व वैभव त्याच्यापासूनच निर्माण होतं. प्रत्यक्ष माया सुद्धा त्याच्यापासूनच आपली शक्ती प्राप्त करते, सर्व क्रीडा करते. आणि म्हणून तो कसा आहे श्रीनिधी. तेजोनिधी म्हणजे जसा सूर्य, तेजाचा निधी असणारा, खजिना असणारा, तेजाचा आश्रय असणारा सूर्य. जलधी जसा समुद्र, जलाचा साठा जिथे आहे, जलाचा खजिना जिथे आहे असं म्हणता येईल, असा तो समुद्र. तसा श्रीनिधी म्हणजे परमात्मा होय. श्रीचं आश्रयस्थान आहे, श्रीचा निधीचा हा खजिना म्हणजे श्री होय. जलधीतून सर्व जले बाष्प रूपाने अंतराळात वर जातात, प्राऊढ रूपाने परत भूमीवर खाली येतात आणि प्रवाहित होऊन परत समुद्रात निहित होतात. त्याचप्रमाणे विश्वरूपाने प्रगटलेली आणि अनादी कालापासून प्रवाहित झालेली ही जी सृष्टी आहे, ही श्री सरिता ज्या अचिंत्य शक्ती परमात्म्यापासून निघून परत त्यातच मिळतच आहे, तो परमात्मा काय म्हटलेला आहे श्रीनिधी म्हणावयाचा. ही जी जडचेतन सर्व सृष्टी त्या चिन्मात्र मूर्ती परमात्म्यापासून निर्माण होऊन त्यातच शेवटी विलीन व्हावयाची आहे. आणि म्हणून तो श्रीनिधी. संपत्ती स्थावर जंगम म्हणून 2 कोटीमध्ये विभागली जाते. संपत्ती जी असते ती स्थावर आणि जंगम या 2 कोटीमध्ये विभागली जाते. जड प्रकृती कशी आहे, स्थावर संपत्ती आहे, आणि जीव काय आहे, जंगम संपत्ती होय. या विविध संपत्तीचा जो निधी म्हणजेच साठा किंवा खजिना तो कोण, तो श्री होय, म्हणजे तो परमात्माच होय. परमात्म्याला त्याच्या श्रीनिधित्व दर्शवण्यासाठी, परमात्म्याला त्याचं जे हे श्रीनिधित्व आहे हे दर्शवण्यासाठी अंगोपांगांनी रत्नजडित सुवर्णभूषणे लेवली जातात.
म्हणूनच त्याची जेव्हा मूर्ती दाखवली जाते तेव्हा हा कसा आहे, हा श्रीनिधी आहे, जणू काही अलंकारांनी सुवर्णभूषणांनी त्याला जडवलं जातं आणि हा श्रीचा साठा आहे, हे निधी आहे, आश्रयस्थान आहे, अशा अर्थाने सुद्धा भगवंताचं कुठलंही रूप नटवलं जातं. नखशिखांत तो अलंकारांनी मढविला जातो. पण परमात्मा तर कसा आहे, सहज सुंदर आहे. त्याला बाहेरच्या जड जवाहिराने नटवण्याची गरज नाही. पण सगुण रूप जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याला तसं ते असावं यासाठी सुद्धा तसं जीव करत असतो. परमात्म्याचं, भगवंताची रूप जेव्हा दाखवल्या जातात, गणपतीचं असो, श्रीरामांचं असो, कृष्णाचं असो, बालरूप असो, सगळं जणू कसं जड जवाहरांनी लटवलेलं दाखवलं जातं. पण त्याची जी ही सृष्टी आहे, तो स्वतः तर सहज सुंदर आहेच, पण त्याची जी सृष्टी आहे निर्मिलेली, ती सुद्धा तशीच सहज सुंदर आहे. त्या सृष्टीचा अंशभूत मानव प्राणी सुद्धा तसा सहज सुंदर आहे. पण हे आपण मूढजन ओळखत नाही आणि मग कृत्रिम शोभा करतो. जसं आपण मेकअपनी स्वतःला सुंदर दिसण्याचा प्रयत्न करीत असतो. उसने ऐट कृत्रिम भूषा आत्म्याच्या स्वाभाविक प्रतिष्ठेला दूषण आहे, हे त्याच्या लक्षातच येत नाही जीवाच्या. आणि मग दूषणालाच तो काय मानतो, भूषण म्हणून मिरवत जातो. परमात्मा मात्र सर्व सौंदर्याचा निधी आहे आणि म्हणून तो काय म्हणायचा, श्रीनिधी म्हणावयाचा. श्लोक 78, 609 नाम बघतो आपण. श्री भावनः. ओम श्री भावनाय नमः. आचार्य भाष्य करताना लिहितात की कर्मानुरूपेण विविधा श्रियः सर्वभूतानां विभावयतीति श्री विभावनः. समस्त लोकांना त्यांच्या कर्मानुसार, कर्मानुरूपेण म्हटलंय. विविधाः श्रियः, विविध प्रकारची श्रिया म्हणजेच काय, समृद्धी, शुभता किंवा सौभाग्य देतो. त्यांच्या कर्मानुसार त्यांना ते सगळं मिळत जातं. सौभाग्य मिळत जातं, सगळी समृद्धी मिळत जाते. कोण देतं हे सगळं, तर जो भगवंत देतो, परमात्मा देतो. म्हणून त्याचं एक नाम काय आहे, श्री विभावनः. कारण हा अशा प्रकारची समृद्धी, शुभता, सौभाग्य देऊन अशा सज्जनांना तो भूषणाह बनवतो. विभाव येती म्हणजे काय, त्यांना त्यांची एक प्रकारची सुंदरता देतो. सज्जनांना त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येत राहतं. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, त्यांच्या सगळ्याच आचरणामध्ये एक प्रकारची सुंदरता येते. म्हणजेच विभाव इति असं जे म्हटलंय ते या अर्थाने. विभावना म्हणजे कारणाच्या अभावी कार्याची संपन्नता, याचं वर्णन केलं जातं. हा वेगळा आणखी एक अर्थ सांगितलाय की विभावना म्हणजे हा एक अर्थालंकार पण आहे. जसं हिंदीमध्ये एक उदाहरण सांगतात की बिनु पग चलई सुनई बिनु काना. बिनु पग चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधी नाना. आनन रहित सकल रस भोगी, बिनु वाणी वक्ता बड जोगी. भगवान कसे आहेत तर बिनु पग चलई, पाय नसून सुद्धा चालतो. सुनई बिनु काना, कान नसून सगळं काही ऐकतो. कर बिनु कर्म करई विधी नाना, कर्म करत असतो. म्हणजे कर्म करण्याची त्याची स्पृहा नसून सुद्धा त्याचे हात कसे असतात, कर्म करत असतात. करई विधी नाना. आनंद रहित सकल रस भोगी. त्याचं मुख दिसत नाही, मुख नाहीये त्याला जणू काही, पण तो सगळ्या प्रकारच्या रसाचं आस्वाद घेतो. म्हणजे आपण जे जे त्याला देऊ ते त्याच्यापर्यंत पोचतच आणि तसं फळ तो आपल्याला देत जातो. चांगलं दिलं तर चांगलं, वाईट दिलं तर तसंही तो आपल्याला देतो. बिनु वाणी वक्ता बडे जोगी. म्हणजेच वाणी नाहीये त्याला, पण तरी सुद्धा तो उत्तम वक्ता आहे. हुशारनी तर तो जोग्यांच्या रूपातून, संतांच्या रूपातून, ऋषीमुनींच्या बोलण्यातून, वाणीतून तो सगळं हे आपल्यापर्यंत बरोबर पोचवतो. त्यांच्या वाणीवर तो जणू काही स्थिरावलेला असतो आणि मग ती तशी त्यांची वाणी आपोआपच त्या व्यासपीठावर बसले की किंवा त्या गादीवर बसलेले असले की बरोबर त्या संतांच्या, योगींच्या, जोगींच्या मुखातून ते सगळं बोलवून देतो आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शनही करवतो. श्री विभावन याच्यामध्ये 3 पद दिसतात आपल्याला. श्री
नंतर वि म्हणजे विविध आणि भावन. श्री विभावनामध्ये 3 पद, श्री विविध आणि भावन. नानाविध आविर्भाव करणारा. भावनेचा अर्थ आहे कल्पना, भावना, विशिष्ट भावना या अर्थाने. परमात्म्याने ही जी स्थावर जंगम सृष्टीरूप विविध शोभा निर्माण केली आहे, नंतर त्यामध्ये नाना जीव, नाना कर्म आणि नाना कर्मफले सुद्धा त्यांनीच निर्मिलेली आहेत. अनेक पुण्यलोक आणि अनेक पापलोक हे सुद्धा परमात्म्यानेच निर्मिलेली आहेत. म्हणजेच त्याची कल्पना, भावना यातून ही सगळी नानाविध सृष्टी निर्मिलेली आहे. सात्विक, राजस, तामस प्रकृतीच्या असंख्य जीवयोनी या विश्वामध्ये नांदतात आहेत. पुराणकारांनी त्यांची संख्या 84 लक्ष योनी म्हणून सांगितली आहे. अगणित या असंख्य योनीचे गणन किंवा संख्यान कसं केलं असेल भगवंताने? ही जी अगणित योनी आहे, असंख्य अशी योनी आहे, त्याचं गणन आणि संख्यान कसं केलं असेल? तर प्रथम त्यांनी सर्व त्रिगुणात्मक म्हणून 3 संख्या घेतली. प्रत्येक गुणांच्या योनी शुद्ध, मिश्र आणि विविध कल्पिल्या. शुद्ध तर एकच असणार, पण मिश्र सत्वप्रधान, रजस प्रधान, तमप्रधान अशा 3 होणार. एकूण 4 त्याच्या उपशाखा सांगितल्या. प्रत्येकी पुन्हा 7 छटा कल्पिल्या सप्तलोकानुसार. भूर्भुवः स्वहा महा असे सप्तलोक सांगितले. आणि सत्यम असं जे कल्पेलं असं आहे ते सगळं विश्व या सप्तांनी मिळून बनलेले आहे अशी कल्पना केली. म्हणजेच त्रिगुण, मग त्याच्यामध्ये हे 4 सगळे त्याच्यामध्ये विविध प्रकार त्या त्रिगुणांचे 4 भाग करून उपशाखा, त्यांच्या 4 उपशाखा केल्या. आणि पुन्हा हे सप्तलोक अशा प्रकारे 84 ही संख्या केली. शुद्ध गणांच्या योनी एकदम योनी ज्या आहेत शुद्ध गुणांच्या त्या 1 लक्ष मानून घेतल्या. मिश्र गुणांच्या त्या प्रत्येकी 1 लक्षाप्रमाणे 3 लक्ष झाल्या 4 उपविभाग केल्यामुळे. आणि त्यांच्या गुणांच्या आणि लोकांच्या पटीने त्या एकूण 84 लक्ष गणल्या. अशा प्रकारे गणन किंवा संख्यान केलं. सहस्र, कोटी या संख्यांच्या मधली अशी ही मध्यम संख्या आहे. कमी नाही आणि अधिकही नाही. बोलायला कुठली तरी एक संख्या लागते तसे. जसं आपण म्हणतो ना, तुझ्यासारखे 5-6 पाहिले, आता 56, तुझ्यासारखे 56 पाहिले, 5-6 नव्हे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत. आता या 56 संख्येला काय अर्थ आहे? तिचा अर्थ पुष्कळ एवढाच घ्यायचा की 84 की ते सहज गणताना गणल्या गेले की 56. 84 लक्ष योनी या संख्येलाही तोच न्याय लागू होतो. म्हणजे अशा 84 लक्ष योनी झाल्या असतील. सगळा वि या उपसर्गाचा विस्तार आहे. श्री वि भावना. वि मध्ये जे सांगितलेलं आहे, वि म्हणजे विशिष्ट भावना, कल्पना या अर्थाने. पुन्हा हाच अर्थ निघतो की जो श्री वैभवाचे विभाजन करतो, सर्वांना अर्पण करतो, तोच कोण? श्री विष्णू होय. प्रत्येक जीवाच्या योग्यतेप्रमाणे भगवान विष्णू त्यांना बाह्य आणि अंतर्गत असं वैभव देतो. श्री विष्णू हा स्वतःच कर्मसिद्धांत रूप असल्याने सर्व कर्मांचं फलही तोच देतो. म्हणजेच कर्मफलदाताही तोच होय. आणि म्हणून आचार्यांनी जे भाष्य करताना म्हटले ते या अर्थाने की कर्मानुरूपेण विविधा श्रिया सर्वभूतानां विभावयति इति श्री विभावनाः. म्हणजे त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार, प्राणीमात्रांच्या, भूतमात्रांच्या कर्मानुसार जो विविध असे सगळं समृद्धी, शुभता आणि सौभाग्य देतो आणि त्यांना विभावयति म्हणजेच त्यांना तो शोभवितो अशा अर्थाने, किंवा त्यांच्या त्या भावनेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे त्यांना निर्मून त्यांना तसं त्याचं सौभाग्य देऊन त्यांना समृद्ध करतो प्राणीमात्रांना त्यांच्या कर्मानुसार. म्हणूनही भगवंताचं एक नाम श्री विभावनाः असं म्हटलंय. श्लोक 78, 610 नाम बघतो आपण. श्रीधरः. ओम श्रीधराय नमः. सर्वभूतानां जननीं श्रियं वक्षसि वहन श्रीधरः. लक्ष्मीचा आश्रय, वक्षस्थलावर लक्ष्मी धारण करणारा
म्हणून त्याचं एक नाम श्रीधर. म्हणजे ते आत्मतत्व सदैव आपल्या पूर्णतेने आणि अपराशक्तीने युक्त असते. त्याच्यापासूनच श्रीचा जन्म होतो. श्रियम धारयती इति श्रीधरः जे म्हटलंय ते यासाठी की श्रीला जो आश्रय देतो किंवा त्याच्या वक्षस्थळावर लक्ष्मी वास करते, लक्ष्मीला धारण करतो तो, म्हणून श्रीधर अशी जी व्युत्पत्ती केली आहे ती या अर्थाने. जसे जलधर म्हणजे मेघ जल धारण करतो म्हणून जलधर म्हणजेच तो जलगर्भ होय. तसा परमात्मा श्री धारण करतो, लक्ष्मीला धारण करतो म्हणून तो श्रीगर्भ होय. त्याच्या ठाई श्रीगर्भ वाढत आहे. त्याच्यापासूनच श्रीचा जन्म होतो. सूर्यापासून जसे तेज प्रकटते, अग्नीपासून जसे औष्ण्य, चंद्रापासून जशी आल्हादकता, त्याप्रमाणे परमात्म्यापासून श्री प्रस्फुटित होते. म्हणून तो म्हणावायचा श्रीधर. श्रीगर्भपद यापूर्वी येऊन गेलाय. 676 नाम श्लोक 54 मध्ये श्रीगर्भ आलेला आहे. त्याच अर्थाने श्रीधर शब्द लावणे गतार्थ होईल. तर श्रीला पत्नीत्वाने स्वीकारणारा, तिला आपल्या अंकावर धारण करणारा असा अर्थ करावायचा. पण मग त्याच अर्थाचे पद श्रीपती आलेलेच आहे. अर्थ जरी समान असला तरी अक्षरे वेगळी आहेत असे म्हणायचे. आणि म्हणून तर श्रीनिवास सारखी पदे 2दा आली आणि श्रीमान हे पद तर 4दा आलंय. पुनरुक्ती काही नामांची झाली आहे हे मात्र खरं. श्लोक 78 611 नाम बघतो आपण. श्रीकरः. ओम श्रीकराय नमः. स्मरतां स्तुवतां अर्चयतां च भक्तानां श्रियं करोतीति श्रीकरः. आचार्य भाष्य करताना लिहितात की जे भक्त त्याचे सतस्मरण करतात, ध्यान चिंतन करतात, त्या भक्तांचे तो नेहमीच कल्याण करतो. श्री म्हणजे कल्याण करतो. श्रियं करोती इति श्रीकरः अशी पण पूर्ण केलेली आहे. आणि आणखी एक पद सोडवलाय की श्रीही एव कराः यस्य सहा श्रीकरः. श्री हे ज्याचे कर आहे, कर म्हणजे हात, तो श्रीकर असा अर्थ केलाय. परमात्मा उघडच श्री म्हणजे संपत्ती निर्माण करणारा आहे. तो जीवांची वेगवेगळी शरीरे निर्माण करतो आणि त्यांची वेगवेगळी कर्मे आणि त्या कर्मांची वेगवेगळी फळेही निर्मित असतो. जीवांच्या भोगासाठी त्याने जीवलोक कर्मभूमी म्हणून निर्मिला, तर स्वर्ग नरकादी अन्य लोक भोगभूमी म्हणून निर्मिले आहेत. लोक, जीव, कर्मे आणि फळ अशी चतुर्विध श्री त्यानेच निर्माण केलेली आहे. लोकरूपाने, जीवरूपाने, कर्मरूपाने आणि फलरूपाने जो हा प्रकाश चोहोकडे पसरलेला दिसतोय तो सर्व त्याचाच आहे. तो लोक, जीव, कर्म, फल म्हणजे किरणमाली परमात्माच होय. किरणमाली का म्हटलंय? इथे करचा अर्थ किरण म्हणजे किरणाला सुद्धा कर हा संस्कृत शब्द आहे. करचा अर्थ आहे किरण. एक अर्थ आहे हात, अशा अर्थाने इथे किरण. परंतु ही सगळी विश्वश्री अर्वाची नाही, वरवरची आहे. ह्या हिरण्मय पात्राने झाकलेली जी पराश्री आहे ती मोक्षाख्य आहे. तीही तो परमात्मा आपल्या अनन्य भक्तांसाठी करीत असतो. तो अनन्य भक्त विलोभनीय विश्वश्री पाहून मोहित होत नाही. तो जो अनन्य भक्त असतो ही सगळी विश्वश्री पाहून, भगवंताचीच ही सगळी विश्वश्री हे पाहून तो मोहित होत नाही, तिच्यात गुंतून राहत नाही. तर काय म्हणतो तो? तर ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य पिहितं मुखम तत्वं पूषण अपावरणो सत्यधर्माय दृष्टये. हे सूर्यदेवा, हे प्रभू, तू काय केलंयस? तुझं खरं श्रीमुख जे आहे, जे या मोहक अशा विश्वरूपाने मुखवट्याने झाकल्या गेलेले आहे, तेव्हा हा जो मुखवटा आहे हा दूर करून मला दाखव, तुझं सत्यरूप दाखव. आणि मग कारण सत्यासंबंधीच हे सगळं म्हटलेलं आहे. हे जे सांसारिक विश्व आहे, हे संसार आहे, हा सगळं सांसारिक मोहमाया आहे. या मोहमायामुळे विद्वान सुद्धा त्या सत्याला प्राप्त करू शकत नाही, कारण ते सत्य सांसारिक मोहमायेने किंवा झगमगाटाने झाकले जाते.
ते जे सत्य आहे हे या सगळ्या मोहमायेच्या झगमगाटाने झाकले जाते. मनुष्य त्या सत्याला न ओळखता व्यर्थ मग भटकत राहतो. म्हणून भगवंताला प्रार्थना केली आहे की हे सूर्यदेवा, हे प्रभू, आपण त्या भ्रमाला दूर करावे आणि त्यामुळे त्या परमपिता परमेश्वराला आम्ही प्राप्त करू शकू. म्हणजेच आम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. कारण मी कसा आहे ते मी सत्यधर्म आहे आणि निरंतर आपल्या सत्याचेच ध्यान करत असतो. म्हणून हे जे खरे श्रीमुख आहे हे तू याचा मुखवटा दूर करून मला ते सत्यरूप दाखव. आणि मग भक्तवत्सल देवही आपल्या या अनन्य भक्ताला आपले निजरूप हा मायेचा पसारा दूर करून दाखवित असतो. आणि म्हणूनही तो परमात्मा काय म्हटलंय, श्रीकर म्हणावा याचा. यम एव एष वृणुते तेन लभ्य तस्यैष आत्मा विवृणुते त्वनुस्वाम. जो याला नेहमी वरतो, वृणुते म्हटलेला आहे, भजतो, स्मरतो, तेन लभ्य, त्यालाच तो आपले स्वरूप दाखवतो. अनन्य भक्तालाच तो सगळं आपलं दाखवतो. म्हणून गीतेतही याचा उल्लेख आलेला आहे. अनन्य चेता सतते यो मां स्मरते नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. किंवा अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि विश्वरूप दाखवताना तर अर्जुनाला शेवटी सांगितलेलंच आहे भगवंताने की भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्त्वेन प्रवेष्टुंच परन्तप. न अहं वेदैः न तपसा न दानेन न चेज्यया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मा यथा. माझं जर नित्य स्मरण असेल, अनन्य भक्ती जर असेल तर त्या अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तालाच सगळं काही शक्य आहे. मला बघणं, ज्ञातुं द्रष्टुं तत्त्वेन प्रवेष्टुंच शक्य असं जे सांगितले ते या अर्थानेही सांगितलेलं आहे. परमात्मा कसा आहे, श्रीकरहा म्हणजे जो श्री देतो, संपत्ती देतो किंवा जो आपल्या भक्तांवर नेहमी कृपा करतो असा हा श्रीकरः. श्लोक 78 612 नाम बघतो आपण. श्रेयः. ओम श्रेयसे नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की अनपायी सुखावाप्ती लक्षणं श्रेयः तच्च परस्यैव रूपमिति श्रेयः. म्हणजे अनपायी सुखावाप्ती म्हणजे कधीही न संपणारं सुख हे ज्याचं स्वरूप आहे, लक्षण आहे, किंवा हित कल्याण हे ज्याचं स्वरूप आहे. म्हणून श्रेय ही संज्ञा परमात्म्याला दिलेली आहे. आपल्या भक्तांना शारीरिक आसक्ती, मानसिक आंदोलने व बौद्धिक अस्वस्थता यापासून पूर्ण मुक्तता तो प्रदान करतो. श्रेय म्हणजे हित, पथ्य किंवा कल्याण, मंगल, उत्तम, श्रेष्ठ असे अनेक अर्थ आहे श्रेयाचे. परमात्मा हा हिततम आहे आणि म्हणून तो श्रेय म्हणावा याचा. जे जे हितकर आहे ते ते श्रेयस्कर होय. या परमश्रेयाला दुसरं नाव मोक्ष असेही आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ संपरित्य विविनक्ति धीरः. श्रेयो हि धीरोभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. असा एक श्लोक आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः म्हणजे तौ संपरित्य विविनक्ति धीरः. जीवनात माणसापुढे पदोपदी हित आणि प्रिय असं जे आहे ते नेहमी उपस्थित होतं. म्हणजे श्रेय काय आणि प्रेयस काय अशा अर्थाने गुणदोषज्ञ त्यांची पारख करतात आणि मग ती निवड करीत असतो. गुणदोषज्ञ जो असतो तो कुठले गुण आणि कुठले दोष यांची ज्यांना पारख असते, यांची जे निवड करू शकतात त्यांनाच हे कळतं. आणि मग तो प्रिय सोडून हितच जे आहे, श्रेयस्कर जे आपलं आहे ते निवडून घेतो. पण जो पारख नसलेला असतो, अडाणी ज्याला म्हणता येईल, फक्त संसारोपयोगी, अडाणी याचा अर्थ निरक्षर म्हणून नव्हे तर केवळ संसारोपयोगी जे काही आहे तेवढं प्रिय त्याला पसंत असतं. सारांश जीवन म्हणजे एक परीक्षा आहे, एक सुदीर्घ परीक्षा. पदोपदी येणारे मोहाचे प्रसंग हे प्रश्न होत, ते तुम्ही कसे सोडवता? श्रेय काय आणि प्रेय काय
यावरून तुम्ही पास का नापास हे ठरणार असतं. जो प्रतिक्षणी अप्रमत्त राहून सदैव श्रेयस निवडतो तो जीवनाच्या शेवटच्या क्षणीही श्रेयाचीच निवड करतो, श्रेयरूप होतो. श्रेय मंदिराचा कळस म्हणजे श्रेयाची एक एक वीट रचूनच गाठता येईल. तीव्र मुमुक्षुता हा या श्रेय मंदिराचा भक्कम पाया आहे. या परमार्थ निश्चयानंतर अप्रमाद आणि वीर्य म्हणजे अतंद्रित ज्याला म्हणता येईल, अतंद्रित आणि सोत्साह साधना हा त्या मंदिराचा मध्य आहे. अभयरूप मोक्ष हा कळस आहे त्या श्रेय मंदिराचा आणि त्या मंदिरावर शेवटी चढावायचे असे हे श्रेय मंदिर म्हणजे श्रेय काम इच्छा करणाऱ्या पुरुषालाच ते रचावयाचे आहे. एका जन्मात ते बांधून झाले तर उत्तमच, अन्यथा अनेक जन्मात ते बांधून पूर्ण करावयाचे. हळूहळू त्यातून सुटका करत जायची. ते पूर्ण करूनच मग अनपायी सुखरूप जे आहे ते श्रेय लाभवायचे. श्रीपदावरून श्रेय म्हणजे श्रीचे हे पद जे आहे ते लावलं जाईल. श्रेयस हे पद तुल्य म्हणता येईल आणि म्हणूनच ते श्रीच्या पाढ्यामध्ये आलाय. बाकी सगळं श्रीकर, श्री विभावन, श्रीधर ही नावली आहेत, पण श्रेयमध्ये आलाय हे म्हणजे श्रीचंच पद आहे अशा अर्थाने. म्हणून ते श्रेयस हे जे पद आहे या अर्थाने श्रेय हे पद या पाढ्या श्रीच्या पाढ्यात आलाय. तसे हे श्रेय आणि यहा एवढंच फक्त आहे ते. बाकी श्री पासून नाव आहेत. कधीही न संपणारं सुख ज्याचं स्वरूप त्याला श्रेय असं म्हटलेलं आहे. म्हणून परमात्म्याचं श्रेय हे एक नाम आहे आलंय. श्लोक 78 613 नाम बघते आपण. श्रीमान. ओम श्रीमते नमः. श्रेयोस्य संतीति श्रीमान. जो सौंदर्य, सामर्थ्य, वैभव याचा स्वामी आहे. श्रीचा, लक्ष्मीचा स्वामी असल्याने त्याची भव्य दिव्यताही त्याच्याच ठिकाणी वास करते असं म्हटलंय. म्हणून त्याचे एक नाम श्रीमान आलेलं आहे. श्रीमान हे परमात्म्याचं नित्य विशेषण आहे, कारण तो सदैव स्वरूपस्थित आहे. जीव हा स्वरूपयुक्त असल्यामुळे तो सदैव कसा आहे, दीनच असावायचा जीव. परमात्मा नित्य परितृप्त असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कसलेही दैन्य संभवत नाही. उलट जीवाला नाना कामना क्षणोक्षणी तोडीत असतात. अनेक बायका असलेल्या दादल्यासारखी जीवाची सारखी कुतरोड चालू असते, ओढाताण चाललेली असते. अशा या दुर्भग पुरुषाला श्रीमान तरी कसं म्हणायचं. परंतु व्यवहारामध्ये मात्र प्रत्येक जीवालाच श्रीयुत, श्रीमान म्हणतात. हे कसं अशी शंका असतेच. त्याचेही कारण वर दिलंच आहे की जीवाचं जीवित्व हे औपाधिक असल्यामुळे ते क्षणिक आहे. तो कसा आहे मूळचा तो निरुपाधिक शिवच आहे, अर्थात तो परमात्मा स्वरूपच आहे. अशा स्थितीत तो श्रीमानच नव्हे तर काय. आणि म्हणूनच सर्वांना परमात्मा स्वरूप लक्षून आपण श्री हे उपपद सगळ्या जीवाला चिटकवित असतो. म्हणजे पुरुष जातीच्यांना श्री अमुक म्हणजे परमात्मा स्वरूप, अमुक आणि श्री तमुक म्हणजेच काय, परमात्मा स्वरूप तमुक होय. सर्वत्र एक आत्मश्री परिरक्षित होत आहे. तिने रीता असं ठाव नाही. ज्याला सर्व एक आत्मश्रीचं दर्शन झालं खरोखरच तो श्रीमानच होय. तत्र को मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यतः. आदि शंकराचार्य म्हणतात, जो सर्वत्र आत्मश्रीच विराजमान पाहतो त्याला मग कह मोह म्हणजे मोह कसला, कह शोक शोक कसला. कुठल्याही वस्तूची आसक्ती त्याला वाटेल आणि कुठल्या वस्तूच्या साठी तो शोक करील. सर्वत्र त्याला एकच एक आत्मश्री भरून राहिलेली आहे. कोण, की ज्याला आत्मश्रीचं दर्शन झालेलं आहे असा श्रीमान. त्याला मग कुठेही आसक्ती नसते, कुठेही शोक नसतो. सर्वत्र त्याला एकच एक आत्मस्वरूप भरून राहिला आहे असं दिसतं. सर्व व्यवहाराचा आधार तत्वदर्शन आहे. सर्वांना श्रीपूर्वक संबोधणे, सर्वांना नमस्कार करणे म्हणजे हे दर्शन प्रगट होणे आहे. म्हणजे सर्वत्र आत्मश्री भरून राहिलेली आहे हे दर्शन होणे होय. भगवान शंकर
हे रहस्य पार्वतीला सांगत आहेत. प्रत्युद्गम परश्रयणाभिवादनम विधीयते साधुमिथ्य सुमध्यमे प्राज्ञे परस्मै पुरुषाय भूयसे गुहाशयायैव न देह मानिने. श्लोक 78 614 नाम बघतोय आपण. लोकत्रयाश्रयः. ओम लोकत्रयाश्रयाय नमः. आदिशंकराचार्य भाष्य करताना लिहितात की त्रयाणाम लोकानाम आश्रयत्वात् लोकत्रयाश्रयः, म्हणजेच स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीनही लोकांना आश्रय देणारा, आधार देणारा कोण, त्याला काय म्हणतात तर त्याला लोकत्रयाश्रयः म्हणतात. या तिन्ही लोकांचं आश्रयस्थान परमात्मा होय आणि म्हणून तो लोकत्रयाश्रय म्हटलाय. हे तिन्ही विश्व म्हणजे अनुभव विश्व होत. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती याचा आधार आहे आत्मतत्व. जर हे आत्मतत्व आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला कुठलाही अनुभव घेता येणार नाही. आत्मस्वरूप नारायण म्हणजेच वस्तू निरपेक्ष जाणीव, त्याच्या सत्तेच्या अंकावर हे तिन्ही लोक लोळत आहेत, खेळत आहेत. पण परमात्मा या विश्वाला आश्रय आहे. तो कसा तर डोक्यावर घागर असते त्याप्रमाणे तो या लोकत्रयाला धारण करतो, असं वर्णन केलंय काही ठिकाणी. शेषाच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे म्हणतात. ती का डोक्यावर धारण केलेल्या घागरीसारखी आहे? नाही. हे विश्वरूप कार्य तो परमात्मा कारणरूपाने धारण करीत आहे. जसे रज्जू पडली असता सर्पाभास व्हावा, तसा परमात्मा या विश्वाकाराला कारण आहे. वस्तुतः रज्जूचा आणि सर्पाचा काही एक संबंध नाही, तसा या विश्वाकाराचा आणि निराकार परमात्म्याचा काहीही संबंध नाही. तरी रज्जूची सत्ताच जशी त्या असदरूप अशा सर्पाभासाची आश्रयभूमी आहे. रज्जू आहे म्हणून सर्पाभास झाला, म्हणजे हा असतरूप सर्पाभास याचा आश्रय काय तर ही रज्जूची सत्ता, म्हणजे याची आश्रयभूमी होते. त्याप्रमाणे परमात्मा हा लोकत्रयाचा आश्रय होय. गीतेत म्हटलंच आहे की अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावम जानन्तो ममाव्यय मनोत्तमम. त्याच्या स्वरूपाला न जाणल्यामुळे लोक त्याच्या विषयात निरनिराळ्या कल्पना करत असतात. तो अखंड, अनंत, अव्यक्त, अजर आणि अमर आहे. व्यक्तही आहे आणि अव्यक्तही आहे. सगुणही आहे या विश्वरूपाने आणि निर्गुणही आहे, दिसत पण नाही. अज असूनही अवतार रूपात तो जन्मही घेतो. अज म्हणजे ज्याला जन्म नाही, पण अज असूनही जो अवतार रूपात जन्मही घेतो. अविनाशी असूनही तो अंतर्धान होतो. अजर आहे, त्याला मृत्यू नाही. साकार असताना निराकार होण्यात भगवंताच्या ठिकाणी काहीही फरक पडत नाही. जेव्हा तो साकार होतो तेव्हा याच्या या निराकार होण्यामध्ये कुठलाही फरक होत नाही. थोरांचे मते हे एक विवर्त आहे. विवर्तचा अर्थ आहे भ्रांती किंवा परिवर्तन. अद्वैत वेदांत विवर्त सिद्धांताद्वारा जगाच्या रचनेची व्याख्या करताना अद्वैतानुसार कार्य हे कारणाचे वास्तविक परिवर्तन नाही. जे कार्य आहे विश्व हे कारणाचे, कारण कोणतं परमात्मा, या कारणाचे वास्तविक परिवर्तन नाही. ब्रह्म कसे अपरिवर्तनीय आहे, त्याचे काही परिवर्तन नाही. ते केवळ ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसाठी आधाराचे, अधिष्ठानाचे कार्य करतो. जसं रज्जू म्हणजे दोरी मायावी सर्पाची उत्पत्तीसाठी आधाराचं कार्य करते, तसा ब्रह्मांडाचा हा आभास अज्ञानामुळे आहे, जो आपली आवरण शक्तीद्वारा ब्रह्माला लपविते. आपल्या प्रक्षेपण शक्तीद्वारा ब्रह्मांडाला प्रक्षेपित करते आणि म्हणून ब्रह्मांडाला ब्रह्माचे एक विवर्त किंवा प्रत्यक्ष रूपांतर मात्र म्हटलेलं आहे. हे जे दिसतंय ब्रह्मांड हे काय आहे? हे ब्रह्माचे एक विवर्त आहे. म्हणजे जणू हे दिसतंय भ्रांती आहे, जणू ही परिवर्तन आहे त्याचं. विश्व म्हणजे किंवा ब्रह्मांड म्हणजे प्रत्यक्ष रूपांतरण मात्र त्याला म्हटलेलं आहे की ब्रह्माचं एक विवर्त. ब्रह्मांडाला ब्रह्माचं एक विवर्त म्हटलेलं आहे. जसं दोरीला आधार मानून
मायावी सर्पाभास होतो, तसं ब्रह्मांडाला मायावी किंवा मिथ्या आहे असं म्हटलं जाईल. त्याचा आधार, आश्रय, अधिष्ठान ब्रह्म आहे. परंतु दोरे आणि सापाचा भास किंवा ही जी माया आणि ब्रह्मांडाची माया यात महत्त्वपूर्ण अंतर आहे. जिथे साप विशुद्ध रूपाने मायावी किंवा प्रतिभासिक आहे, तिथे ब्रह्मांड अनुभवजन्य किंवा व्यावहारिक वास्तविकता आहे. अज्ञानींना ब्रह्मांड वास्तविक आहे, तर ब्रह्माच्या बाबतीत ते अज्ञान आहे. जे अज्ञानी असतात त्यांना नाही कळत, त्यांना हे ब्रह्मांड दिसतं, हे त्यांना वास्तविक वाटतं. पण ब्रह्माच्या बाबतीत ते अज्ञान आहेत आणि म्हणून थोऱ्यांच्या मते हा एक विवर्त आहे. सुवर्ण कंकणवत ज्याला म्हणता येईल असा, म्हणजे कारणाचं अपरिणामित्व आणि कार्यासंसृष्टत्व हे जे आहे हे विवर्ताचं रहस्य आहे. कार्यासंसृष्टत्व ज्याला म्हणता येईल हे विवर्ताचं रहस्य आहे. मग तो विवर्त तुम्ही कसाही का म्हणा ना, म्हणजेच अद्वैत वेदांत दर्शनानुसार ब्रह्म माया शक्तीने आपल्या अनंत सामर्थ्याने किंवा अनंत सामर्थ्य शक्तीने जगत रूपात प्रतीत होते. हे जे ब्रह्म आहे हे आपल्या मायावी शक्तीद्वारे, अनंत सामर्थ्य शक्तीद्वारे जगत रूपामध्ये प्रतीत होते. सत्यज्ञानानेच हे कळतं की तोच परमात्मा आहे. तोच परमात्मा या सगळ्या विश्वाचा आधार आहे, आश्रय आहे. या सगळ्या तिन्ही लोकांचा तो आश्रय आहे, अधिष्ठान आहे, आधार आहे. आणि म्हणून त्याला लोकत्रयाश्रय म्हटलंय. तिन्ही लोकांना आधार देणारा, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ त्रयाणाम लोकानाम आश्रयत्वात लोकत्रयाश्रय हा जे म्हणताय ते यासाठी आहे. परमात्मा सगळ्यांचं आश्रयस्थान आहे.